आपण बघतोय की माझ्या ह्या बाजूला अशी पूर्ण बोकडलेली मिरची आहे आणि ह्या बाजूला पूर्णपणे निरोगी मिरची आहे. हे 2 प्लॉट आहे. तर ह्या बाजूला आपण जेव्हा ड्रोन मधून मिरची पाहिली तर इकडची मिरची पूर्ण पिवळी आणि पातळ दिसते आणि इकडची मिरची पूर्ण काळोखीबाज दिसते. आपण ड्रोन मधून पण पाहिलं ही मिरची अतिशय काय सुंदर आहे आणि इकडची मिरची पूर्णपणे बोकडलेली आहे. बरोबर आहे. तर ह्या मिरचीचं जे सौंदर्य आहे ते खरोखर पाहण्यासारखं आहे. तर हाईट आपण तिची बघतोय तर आता माझ्या म्हणजे 5 फूट 4 4.5 5 फुटापर्यंत गेलेली. ओके. पण वैदिकवरही करताना त्यांनी 100% नाही नाही वापरलं. केलं त्यांनी वैदिकवर म्हणजे RNPH नाही भरला. हा. SSM प्लस कृषी जे हिरवगार दिसतं ड्रोन मधून हा ते काय वैदिकचा SSM आणि वैदिक कृषी अमृतचं आहे आणि इकडे त्यांचा रासायनिकचा रेग्युलर आहे. तर हे जे पीक आहे हे लगेच इथं स्वतःच सांगते ओरडून. हे बघा हे बघा हे दोघांमधला फरक तुम्हाला लगेच इथं बघायला मिळतो. बोलतो का नाही. म्हणजे ह्या दोघांमध्ये फरक काय आहे की याचं पान बोकडलेलं आहे पूर्ण आणि याचं पान एकदम सपाट आहे स्ट्रेट आहे. तर याच्यामध्ये थोडंफार प्रमाण आहे पण त्यांनी बेसल डोसमध्ये RNPH अजून घेतलेला नव्हतं. मग त्यांनी SSM घेतलं. तर 8 दिवसाखाली आपले शिलाची ट्रीटमेंट झालेली. कुठली LSQ म्हणजे LSQ ट्रीटमेंट इकडं झालेली आहे. तर आपण मागाशी ड्रोनमधून पाहिलं की मिरच्या किती सुंदर प्रमाणे आणि किती मस्त प्रमाणे लागलेले आहेत. झाडांची हाईट ग्रोथ फुटव्यांची संख्या त्याच्याबरोबर माल हा जो लाग आहे बरोबर आहे ना हा आपल्याला सगळ्या बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर आता फ्लावरिंग एवढी जबरदस्त आहे त्या कळी माल सोबत चालू आहे.